नमस्कार. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आज कुठलाही जॉगिंग किंवा वॉकिंगबद्दल नाही आहे. आजचा विषय आहे ए आय सॉंग्स. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. तर ए आय सॉंग्सबद्दल आज थोडं बोलणार आहे. तर हल्ली तुम्ही बघितलं असाल की बरीच नवीन गाणी किशोर साहेबांच्या किंवा रफी साहेबांच्या आवाजात ती तुम्हाला ऐकायला मिळतात. तर हे कसं शक्य आहे? म्हणजे जी मंडळी हयातच नाही आहे ती मंडळी त्यांच्या आवाजात तुम्ही नवीन गाणी ऐकतायत. ओके, हे तर कसं शक्य आहे? तर दिस इज बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. तर आपण ह्याबद्दल थोडं डिटेलमध्ये की कसं काय शक्य आहे बाबा हे. तर कुठलीही ए आय सिस्टीम काय असते की त्या ए आय सिस्टीमला डेटा थ्रू ट्रेन केलं जातं. तर आता इथे आपण गाणं कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे ओरिजिनल आवाजातून किशोर साहेबांच्या आवाजात किंवा रफी साहेबांच्या किंवा लताबाईंच्या आवाजात हे करायचं असेल तर डेटा विल बी द रिलेव्हंट सॉंग्स. लाईक तुम्हाला ते गाणं किशोर साहेबांच्या आवाजात पाहिजे असेल तर इनपुट डेटा विल बी किशोर साहेबांची 100-200 गाणी त्या ए आय सिस्टीमला ॲज अ इनपुट द्यायची आणि मग ती ए आय सिस्टीम ट्रेन करायची. तर ते ट्रेन कशी करायची? तर बाबा मशीन लर्निंग अल्गोरिदम असतात किंवा पायथॉन प्रोग्रॅमिंग किंवा अजून बरेच सपोर्टिंग लँग्वेजेस आहेत. त्यांनी ते प्रोग्रॅमिंग करून तुम्ही तो डेटा ती सिस्टीम ट्रेन करायची आणि मग ती ट्रेन केल्यानंतर ट्रेन करताना ओरिजिनल गाण्याची चाल, ओरिजिनल गाण्याची पिच आणि स्केल तशीच ठेवायची आणि हे जो इनपुट डेटा तुम्ही दिलेला आहे किशोर साहेबांच्या गाण्याचा किंवा कोणाच्याही म्हणजे ज्या आवाजात तुम्हाला गाणं पाहिजे तो इनपुट जो डेटा तुम्ही दिलेला आहे त्याच्यातनं गाण्यातले शब्द उचलायचे. म्हणजे लेट सपोज सैयारा तू तो बदला नाही आहे हे गाणं तुम्हाला म्हणजे हल्ली ते सैयारा पिक्चरमधलं हिट गाणं आहे ते मला ऐकू आलं किशोर साहेबांच्या आवाजात. तर त्याबद्दल त्यांची पहिली ओळच आपण बोलू त्या पहिल्या ओळीबद्दल की सैयारा तू तो बदला नाही आहे. हे तुम्हाला समजा कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी इनपुट डेटा दिलेला आहे किशोर साहेबांच्या 100-200 गाणे. तर त्या 100-200 गाण्यांमधून हे शब्द उचलायचे. सैयारा तू तो बदला नाही है. आणि हे अल्गोरिदम किंवा प्रोग्रामिंग थ्रू इनपुट डेटातनं उचलून ओरिजिनल गाण्याची चाल, पिच, स्केल सेम ठेवून हे शब्द उचलले जे ऑलरेडी किशोर साहेबांच्या आवाजात आहेत ते कन्वर्ट करायचे. म्हणजे ओरिजिनलला ते किशोर साहेबांच्या आवाजातले कन्व्हर्टेड पाठवायचे आणि चाल तुम्हाला सांगितलं की चाल, पिच आणि स्केल तशीच ठेवायची आणि हे साहेबांच्या आवाजातले शब्द तिकडे डिकोड करायचे आणि झालं. मग तुमची पहिली ओळ तयार झाली की सैयारा तू तो बदला नाही आहे ते ती साहेबांच्या आवाजात झाली. तर असं पूर्ण गाणं तुम्ही साहेबांच्या आवाजात किंवा तुम्हाला जो गायक पाहिजे त्या आवाजात ते तुम्ही करू शकता. फक्त अट एकच आहे की इनपुट डेटा विल बी द रिलेव्हंट सॉंग्स. लाईक तुम्हाला लताबाईंच्या आवाजात पाहिजे असेल तर तुम्ही लताबाईंची 100-200 गाणी इनपुट म्हणून द्या. असं होऊ शकतं की एखादा शब्द किंवा एखादा अक्षर, ओके अक्षर नाही म्हणणार मी, पण एखादा शब्द हा म्हणजे सैयारा हाच शब्द बहुतेक पहिले कधी किशोर साहेबांनी कुठल्या गाण्यात त्यांनी म्हटलं नसेल. तर म्हणून मग त्या शब्दाची फोड सैयारा अशी करून ते शब्द उचलायचे. त्या उपरच जाऊन असंही होऊ शकतं की एखादा शब्द तरीही आपण जो इनपुट डेटा दिलेला आहे त्याच्यात आला नाही तर मग तो प्रोग्रामिंगला तसं म्हणजे प्रोग्रामिंग थ्रू तशी मुभा घ्यायची की एखादा शब्द आढळला नाही किंवा एखादा अक्षर आढळलं नाही तर ते ओरिजिनल आवाजात राहून द्या. बाकीचे 99.99% सगळ्या गोष्टी हव्या त्या गायकाच्या आवाजात कन्वर्ट करा. तर हे सहज शक्य आहे. तर ए आय सॉंग्स हल्ली खूप जोरदार चाललेला आहे सगळा प्रकार. तर विच इज व्हेरी गुड. ओके, तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.